उठून किचनमध्ये येईपर्यंत तर माझ्या अक्कानं काय इकडे चपात्या बनवायला घेतल्या होत्या आणि श्रद्धाला बी शाळेत पाठवलं होतं आज तिनेच. तर म्हणलं चला आता मी पटकन इकडे गवारीची शेंगाची भाजी करून घेते, कारण की चपात्या तर बनवून ठेवल्या होत्या. अर्ध काम तर तिने माझं कमी केलं होतं. इकडे मी भाजी बनवून घेते. त्यानंतर माझ्याकडे थोडंसं अनरशाचं पीठ होतं जे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि ते रात्री मी बाहेर काढून ठेवलं. म्हणलं चला याचे अनरसे बनवून घेते. इतकं छान मुरलं होतं आणि एकदम भारी अनरसे झाले. डायरेक्ट की दुसऱ्या दिवशी क्लिप आज दाजींना आणि अक्कांना जायचं होतं म्हणलं चला आज यांच्यासाठी मस्त अशी मिसळ बनवते. मिसळ पाव म्हणजे आमच्या सर्वांचाच फेवरेट आहे म्हणून सकाळी नाश्त्याला तोच बनवला होता. सर्वांचा नाश्ता झाला मी लगेच नाश्ता करून घेतला. त्यानंतर चला आता अक्काला निघायचं होतं म्हणून म्हटलं चला पटापट तिच्यासाठी पोळ्या बांधून घेते. भाजी बनवायची होती पण त्यांनी काही बनवू दिली नाही म्हणून म्हटलं 2-3 चपात्या आणि त्याच्यावर थोडीशी साखर ठेवून मी अक्काकडे ते देऊन दिलं. त्यानंतर अक्कासाठी मी सुंदर अशी साडी घेऊन आले होते. त्याच्यातला ब्लाऊज पीस तर मी कट करून दिला. काल तसं आम्हाला टाइम होता शिवायला पण काल काही माझी तब्येतच बरी नव्हती म्हणून ब्लाऊज काही मी शिवला नाही. तसंच तिच्याकडे साडी वगैरे देऊन टाकली. त्यानंतर अक्काला हळदी कुंकू दिलं, तिची बॅग भरण्यासाठी थोडीशी मदत केली आणि त्यानंतर ते निघाले. आता ते निघाले ते हिरावाडीपर्यंत ते स्कूटीवर गेले. त्यानंतर मला जायचं होतं गाडी आणण्यासाठी. त्यानंतर दाजी मला परत घ्यायला आलते. मी गाडी घेऊन परत आले आणि त्यानंतर ना मला घरात बिलकुल राहा वाटत नव्हतं, करमतच नव्हतं म्हणून माझं थोडंसं काम होतं बाहेर, तेच करण्यासाठी मी बाहेर आले. चला तर सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.